पर्याय नाही माझ्याकडे. खुश आहेस ना आज? खुश आहे आम्ही आज. आम्ही आज खूप खुश आहे. हे सबीना, थँक्स. तुझ्यामुळे आम्ही देवयानीला तिची जागा दाखवू शकतो. थँक्स, सिरियसली. गंमत माहिती, आता जगाला नाही तर स्वतःचा चेहरा आरशात बघायला सुद्धा ती डेअरिंग करू शकणार नाही. स्वतःच्या आरशातल्या चेहऱ्याला सुद्धा त्याच्या नजरेला नजर भिडू शकणार नाही. अरे पण मला सांग, त्या बिचारीने जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर? करू दे. करून घेतलं तर तिची स्वतःची जबाबदारी आहे ती. आपण तिला सांगितलंय. आणि तुला सांगतो सबीना, ती तिच्या जीवाचं बरं वाईट करून घेणार 100%. कारण काय माहिती? काय? कारण ती एका सुसंस्कृत घरातली. पण मला सांग, तू तिच्याशी असं वागलास, तुला अजिबात नाही दया आली तिची? आली तिची दया आली, तिच्या सुमार बुद्धीची दया आली, तिच्या त्या मिडल क्लास मेंटॅलिटीची दया आली. सबीना, माणसाने स्वप्न बघावीत ना, ती स्वतःच्या कुवतीत स्थिती बघावीत. स्वप्न फुकट बघायला मिळतात म्हणून वाटेल ती स्वप्न नाही बघायची. आणि ती स्वप्न बघत होती राजेश शिर्केंची सून होण्याचं. राजेश शिर्केंची सून होणं एवढं जर स्वप्न, जाऊ दे. तुम्हाला एक कळत नाही, तिच्या रडण्याचं सेलिब्रेशन आपण करायला इथे जमलोय आणि पुन्हा तिची आठवण काढून आपली रात्र आपण का खराब करायची? सॉरी 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 सॉरी. सबीना बहुत खुश है आज. फोन का उचलत नाहीये ही? साक्षी, आले आई. देवा, देवची काळजी घे. देवा, माझ्या देऊची काळजी घे. कुठलंही अशुभ तिच्या वाटेला येऊ देऊ नको. आता तिचं रक्षण कर देवा. साक्षी, अगं दिवा विझला का? देव पण आली नाही अजून. आई, तू उगाच चुकीचा अर्थ नको काढूस हा याचा. मी अगं तिला आत्ताच फोन लावला होता ना, ती निघाली आहे, येईल एवढ्यात घरी. देवा,
विक्रमादित्य राजे शिर्के हे परदेशातून परत आल्यापासून त्यांचं लग्न हा अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. विक्रमादित्यचं व्यक्तिमत्व म्हणजे अजूनपर्यंत अनेक तरुणींना भुरळ घालणारं ठरलं. मॉम पटकन आहे. विक्रमादित्यच्या जीवनातील ती म्हणजे आपल्या जीवनातील राजकुमारीची निवड त्याने केली. हो, आणि तिचं नाव आहे देवयानी देशमुख. डॉक्टर D.V. देशमुख यांची ती नात. विक्रमादित्य राजे शिर्के आणि देवयानी देशमुख हे सुट्ट्या घालवण्यासाठी एका गेस्ट हाऊसवर येऊन थांबले. विक्रमादित्यशी तर आपल्याला बोलता आलेलं नाहीये, पण देवयानी देशमुख यांनी विक्रमादित्य आणि त्यांच्या प्रेमसंबंधांची दिलखुलास कबुली आपल्याला दिलेली. हो, आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. वाव, दॅट्स अ ग्रेट न्यूज. आणि भविष्यात जाऊन आपण लग्नही करणार आहोत असं सांगायला देवयानी देशमुख विसरलेल्या नाही. पाहताय ना वहिनी, मुलीने काय गुण उधळले ते. आपल्या देशमुखांच्या घरात या थराला कोणी गेलेलं मला माहित नाही. लग्नाच्या आधी हे असले धंदे, शे, यांचं धाडस तरी कसं होतं. आणि वरती टीव्हीवर सगळ्यांना सांगते सुद्धा. घाम फुटला ना. मलाही असाच घाम फुटला होता जेव्हा साक्षीने दिवे लावले तेव्हा अतिरेक्याची सासू म्हणून लोक माझ्याकडे कुठल्या नजरेने बघत होते. मॉम, अगं होश राहू. आणि आता हिला टीव्हीवर पाहून लोक माझ्याकडे कुठल्या नजरेने बघतील देव जाणे. मिटा डोळे, अगदी घट्ट मिटा, नाहीतरी उघडून तरी काय बघणार. मुलींनी काय गुण उधळलेत ते. आउट ऑफ कव्हरेज एरिया. अगं परत करून बघ ना. आई अगं सतत फोन ट्राय करते, सारखे आउट ऑफ कव्हरेज लागतोय. मग विक्रमच्या फोनवर कर आणि निरोप सांगायला सांग त्याला. आई अगं मी विक्रमला सुद्धा फोन ट्राय केला, व्हॉइस मेलवर ठेवलाय, मेसेज पण पाठवला, पण रिप्लाय अजून आलेला नाहीये. काय आली का तुमची लाडकी देवयानी. आल्याला तिच्यावरनं भाकर तुकडा ओवाळून टाका. पराक्रमी बापाची पोरगी टीव्हीवर पराक्रम गाजवून घरी परत येते ना, म्हणून म्हटलं. काकू, हा विषय आपण इथेच थांबूया का? का माझं बोलणं तुला झोंबलं? पण देवयानी जेव्हा पराक्रम गाजवत होती तेव्हा का नाही काही बोललीस? तू काय बोलणार म्हणा, तूही त्यातलीच. अभिलाषा, अगं मला नाही सहन होतं हे सगळं, म्हणून तरी तुझं बोलणं आता थांबव. तुमच्या अशा गप्प बसण्यानेच हे सगळं घडतंय असं नाही का वाटत तुम्हाला? वहिनी, मी तुम्हाला आत्ताही तेच सांगते, तो विक्रमादित्य आपला जावई होईल अशी स्वप्न नका पाहू. त्या विक्रमादित्यला फक्त मुली फिरवणं आवडतं. म्हणजे आपल्या देवयानीच्या बाबतीत तसं घडू नये म्हणून हे बोलते. अभिलाषा, आज लोकांनी त्यांना एकत्र टीव्हीवर पाहिलंय म्हणून काळजी वाटते, दुसरं काही नाही. आई देऊ आली. देऊ ग, देऊ काय हे? एखादा फोन तरी करायचाच ना, कुठपर्यंत आले ते सांगायला. किती काळजी करत होतो आम्ही सगळे. काय झालं देऊ? तू काही बोलत का नाहीस? काही टेन्शन आहे का? विक्रम बरोबर रात्र घालवल्यावर उद्या त्याने हडतूड केलं तर काय होणार याचं टेन्शन आलं असेल तिला. काकू एक मिनिट. सॉरी आई. एका पाठोपाठ एक एवढे प्रॉब्लेम्स येत गेले की ठरवूनही वेळेत नाही येता आलं. आई मी खूप दमले, आराम करू, आपण नंतर बोलूया. एक मिनिट. तरी
खूप आधीच सावध केलं होतं, पण नाही, विक्रमादित्य बरोबर असं बाहेर राहिल्याने तो कायमचा आपलाच होईल असंच वाटतं ना. पण तुम्हाला माहित नसतं की विक्रमादित्य मुलींना फक्त बाहेरच्या बाहेर फिरवतो, कुठल्याही मुलीला घरापर्यंत येऊन देत नाही तो. आम्ही तुला पाहिलं ना टीव्हीवर, मस्त बोललीस, पण एक गोष्ट विसरलीस. विक्रम बरोबर बाहेर जाणं ही गोष्ट तुझ्यासाठी मोठी आहे, विक्रमसाठी नाही. त्याच्यासाठी काय, हजारो मुलींपैकी एक देवयानी देशमुख, दुसरं काय. श्रावणी, हे बघ तू जराशी. देऊ, इथे काय करतेस? काय नाही, अशीच बसते. मला सांग, तुझी ट्रिप कशी झाली? छान. काय झालं देऊ? टेन्शन मध्ये आहेस? नाही, काय नाही, सांगितलं ना, काय नाही. देऊ, विक्रमचं एवढं काय महत्वाचं काम होतं की तुला एकटीला सोडून तो तिथून निघून गेला? जवळच काहीतरी काम होतं. मी झोपले होते म्हणून मला डिस्टर्ब होऊ नये म्हणून एकटाच निघून गेला. बरं, इथे जास्त वेळ विचार करत बसू नकोस, लवकर आत ये, नाहीतर मग आई तुला शोधत शोधत इथे येईल. चल. तू जा, मी येते. लवकर ये. देवयानी देशमुख संपली. बिचारी देवयानी देशमुख समजत होते की आम्ही तिच्यावर प्रेम करतोय. आम्ही विक्रमादित्य राजे शिर्के आणि त्या फडतूस देवयानीच्या प्रेमात. स्वप्न बघत होती आमच्याशी लग्न करण्याची. मूर्ख मूर्ख मुलगी. कधी नव्हे आम्ही तिच्याशी दोन शब्द काय गोड बोललो, तिला असं वाटायला लागलं की आम्ही तिच्या प्रेमात पडलो. येऊन पडली आमच्या गळ्यात. राजे शिर्के फाउंडेशनचा पुरस्कार द्यायला तिच्या घरी गेलो होतो. त्या थेरड्याला दादूला तिच्या कौतुक करत होता आपल्या नातीच्या हुशारीचं. अरे ही कसली हुशार, जिला एवढं सुद्धा कळत नाही की आपले राजे शिर्क्यांची सून बनण्याची लायकी नाही, ती ही हुशार मुलगी देवयानी देशमुख. यावेळेस आम्ही पूर्ण प्लॅनिंगने सगळ्या गोष्टी करतो. कुठलाही धोका आम्हाला पत्करायचा नाही, कुठलाच नाही. तुम्ही आम्हाला कायम सांगायचा भैया साहेब, विक्रमादित्य संयम पाळा.
विक्रमादित्याने संयम पाळला. विक्रमादित्याने खूप संयम पाळला. भैयासाहेब, ही गोष्ट आम्ही सगळ्यांपासून लपवून ठेवली, तुमच्यापासून पण लपवून ठेवली. शेवटी तुम्हालाही वाटलं की आपला धाकटा भाऊ विक्रमादित्य त्या फडतूस देव याच्या प्रेमात पडला, पण नाही. नाही भैयासाहेब, आम्ही कधीच त्या फडतूस देव याच्या प्रेमात पडू शकत नाही, कारण आम्हाला तिचा बदला घ्यायचा आहे आणि आम्ही तो घेणार. आम्ही तिचा बदला घेणार. Thanks for celebrating your birthday with me. थँक्स मी बोलायला हवं, कारण हे माझ्या वाढदिवसाचं आत्तापर्यंतचं बेस्ट सेलिब्रेशन होतं. Hi, this is Vikramaditya Rajeshirke. I am currently busy. You can leave your message after the beep. म्हणजे आम्ही पाठवलेल्या मेसेजचा अर्थ तुला खरंच कळलाय का? तू विक्रम, बोल ना. तुझं ऐकण्यासाठी तुला फोन केलाय. तू काही बोलतच नाहीयेस. काय बोलू, माझे सगळे शब्दच संपलेत. काल रात्रीपासनं मला काय होतंय काही कळतच नाहीये. आमची अवस्था तुमच्यापेक्षा वेगळी नाहीये देवयानी. असं वाटतंय जे सगळं घडतंय ते स्वप्नात घडतंय. आयुष्य इतकं सुंदर असेल याचा प्रत्यय याआधी आम्हाला कधीच आला नव्हता. खरं सांगायचं तर आमच्या आयुष्यातली ही सगळ्यात सुंदर सकाळ आहे. देवयानी, प्रेम खरंच इतकं सुंदर असतं.